गणेश गीते हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आल्याची माहिती आहे। मुंबईतील बैठकीनंतर हा निर्णय झाल्याची माहिती आहे। तर गणेश गीते स्वतः भाऊ गोकुळ गीते यांची समजूत सुद्धा काढणार आहेत। मात्र गोकुळ गीते अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची सध्याची माहिती आहे। गोकुळ गीते अद्यापही नॉट रिचेबल आहेत। गोकुळ गीतेंनी माघार न घेतल्यास महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे। दुपारपर्यंत नाशिक विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल। काल जी गिरीश भाऊंशी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांशी आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी जी चर्चा झाली, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण जे काही मला 12-12:30ला फोन करून सांगतील, मी त्याप्रमाणे त्यांचा आदेश फॉलो करेन। गोकुळ गीते यांची अद्याप माघार झालेली नाही आहे, आपण प्रयत्न करणार आहोत। गोकुळ गीतेंनाही मी भेटणार आहे, ते नॉट रिचेबल आहे, त्यांचा नंबर बंद आहे। मी घरी जाऊन माझी मिसेस आणि मी दोघंही त्याला जाऊन कन्व्हिन्स करून देवेंद्रजींचं आणि गिरीश भाऊंचं बोलणं करून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी, आणि निश्चितपणे त्याने माझं ऐकलं तर निश्चितपणे त्याला पण माघार द्यायला।